संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील ग्रामीण समाजाच्या जीवनात प्रकाशाचा दीप पेटवणारे एक महान समाजसुधारक होते. त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते. त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील शेडगाव या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना दयाळूपणा, सेवा आणि साधेपणा यांचा वारसा मिळाला. गरिबांच्या दुःखाला उभा राहून हात द्यावा हे त्यांचे कायमचे तत्त्व होते. गाडगेबाबा अत्यंत साध्या जीवनशैलीचे होते. त्यांनी आयुष्यभर पायात चप्पल न घालता खांद्यावर फक्त एक झोळी घेऊन गावोगावी भ्रमंती केली. त्यांचा खरा संदेश होता स्वच्छता, शिक्षण आणि समाजसेवा. कुठल्याही गावात ते प्रवेश करत असत तेव्हा प्रथम ते झाडू घेऊन रस्ते, विहिरी, मंदिर परिसर स्वच्छ करीत. स्वच्छतेतून देवत्व आणि प्रगती येते हे ते लोकांना कृतीतून शिकवत. गावोगावी ते कीर्तनाच्या माध्यमातून समाज परिषद भरवत. त्यांच्या कीर्तनात दिखावा नव्हता. ते वास्तव समस्यांवर थेट भाष्य करत. मद्यपान, अंधश्रद्धा, जातीभेद, वाईट प्रथा यांच्यावर त्यांनी परखड शब्दात प्रहार केला. लोकांना सत्य, परिश्रम आणि माणुसकीचा मार्ग दाखवणे हेच त्यांचे धर्मकार्य होते. गाडगेबाबांनी समाजासाठी अनेक उपक्रम उभे केले. त्यांनी देशभरात शाळा, धर्मशाळा, विद्यार्थी वसतिगृहे, गोशाळा, कुत्रीखाने, वाचनालये अशा अनेक संस्थांची निर्मिती केली. विशेषतः गरीब, अनाथ आणि अपंगांच्या सेवेसाठी त्यांनी जीवन अर्पण केले. त्यांनी गोळा केलेले दान स्वतःवर कधीही खर्च केले नाही. त्यांच्या सर्व संस्थांना ते पारदर्शकपणे मदत करीत. त्यांची जीवनशैली अत्यंत प्रेरणादायी होती. मोठी कीर्ती असूनही त्यांनी कधीही वैभवाचा स्वीकार केला नाही. त्यांना लोक प्रेमाने गाडगे महाराज म्हणू लागले. स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता समाजासाठी, स्वच्छतेसाठी आणि मानवतेसाठी ते सतत चालत राहिले. अखेर 2 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण त्यांची शिकवण आजही तितकीच जिवंत आहे. स्वच्छ भारत, सामाजिक समता, शिक्षण, प्रामाणिकपणा यांसारख्या मूल्यांना त्यांनी दशके आधीच लोकांच्या मनात जागवले. संत गाडगेबाबांचे जीवन म्हणजे सेवा, त्याग आणि माणुसकीचा अप्रतिम आदर्श. आजच्या पिढीने त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज हितासाठी पुढे येणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.